आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे की महाराष्ट्रात दगडी मंदिर दिसलं किंवा दगडात दगड गुंतवलेली इंटरलॉकिंग सिस्टीम ज्याला आपण म्हणतो ती दिसली की आपण म्हणतो हेमाडपंथी. पण मुळात हेमाडपंथी हा शब्दच मंदिर स्थापत्याच्या पूर्ण कुठं डिक्शनरीमध्ये नाहीये. हेमाडपंथी ही शैलीच नाही, म्हणजे हे सर्रास आहे आपल्याकडे, तो फार मोठा ट्रेंड झालेला आहे. आपण प्रत्येक मंदिराला हेमाडपंथी म्हणतो, पण मंदिर हेमाडपंथी शैलीचं कुठलंही भारतात अस्तित्वात नाही, कारण ती शैलीच नाही. मग हा शब्द कुठून आला? हा शब्द मागील 70-80 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात रुजला की ज्यावेळेस मंदिर पुरातत्व या विषयामध्ये महाराष्ट्रात जे काही संशोधन व्हायला सुरुवात झाली, त्यास बऱ्याच अभ्यासकांनी रामदेवराय राजा जो होता, यादव राजा, तर त्याच्या काळामध्ये बांधलेल्या मंदिरांना आपण डायरेक्ट हेमाडपंथी मंदिर, कारण त्याचा प्रधान हेमाद्री, तर त्याच्यामुळे त्याला बऱ्याचशा कलांचं ज्ञान होतं, त्यामुळे त्यानंच बांधलेली मंदिरं हेमाद्रीनी म्हणून आपण त्याला हेमाडपंथी म्हणतो. पण तशी शैली कुठली अस्तित्वात नाहीये. मंदिरांची शैली ही मंदिरांच्या शिखरांवर ओळखण्यात येते.